हाय गाईज, सो कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं मम्मी संगीता अनुष्काच्या दुनियेत हा, स्वागत आहे. स्वागत आहे तुमचं संगीता अनुष्काच्या दुनियामध्ये. सो आज मम्मी पडली आहे आजारी. काय झालं मम्मी? आज मम्मीला बरं नाही वाटत. आज मम्मी कोमात गेली. हा, पण काय झालं तुला? अंग सोडून ताप आलाय मला. आज ब्लॉग काढायचं माझ्या लक्षातच नव्हतं. आज तब्येत बरी नाही ना, त्याच्यामुळं आज काही लवकर घेतलाच नाही ब्लॉग काढायला. मतलब झुंबरबाई येईल तेव्हा काढेल म्हणतात ब्लॉग. झुंबर आता आली कंबर मोडायला. आता नाही, मला येऊन बराच वेळ झालाय खूप. इथं पाईप पण लावलाय मी, आता पाणी भरतीये नाही का नाही का. तर म्हणजे जरा आपल्या यूट्यूब फॅमिली सोबत जरा गप्पा मारूया. आज ब्लॉग केला नाही तर ब्लॉग काढूया म्हणजे जरा घेतलं. आज ब्लॉग काढायला थोडासा उशीर झाला आम्हाला. थोडासा नाही, लयच उशीर झाला. नाही ना, आता पोस्ट करणार आहे ना, ते पोस्ट करणार आहे. तुम्ही बघा ब्लॉग, जरा लवकर लवकर तयार होत जावा ब्लॉग बघायला. संगीता अनुष्काच्या दुनियेचा. त्यांची दुनिया अशी दुनिया आहे बघा, बेडलेस दुनिया. फोन तर गाईज, मी आता अशी बसली म्हणजे पडली आता मम्मीकडं. काय झालं, मम्मीला दुखतंय का? दुखतंय लई माझं, दुखतंय. काय दुखतंय मम्मी? बोचा. तर दवाखान्यात जायचंय गाईज मला. इंजेक्शन घ्यायचंय. इंजेक्शन घेतल्याशिवाय बरं वाटलं नाही. थोडीशी कणकणी आलेली आहे मला आणि तोंड पण जरा सुजल्यासारखं वाटतंय माझं. तुम्हाला दिसत पण असं. काम करून पण वेळी होते हो. सकाळी उठल्यापासून इतकं काम करते मी. पोरगी सगळं माझ्या अंगावर टाकून जाते. बिस्तारा सगळं उचलून सगळं आवरायचं मला लई कंटाळा येतं. तरी मी आज कितीला उठले? 8:30ला उठले मी. उठले तू तर म्हणली 8 वाजता उठणार आहे. झोपून गेले ना. झोपून गेले मग मी. उठलेच 9 वाजता उठले. मी बघ किती लुकडी झाली बाई, माझ्या हाडं दिसायला लागले, मला चांगलं वाटत नाही. हाडकं दिसायला लागले तर मग ते तुला कळायला पाहिजे ना. हे असे माझे बुचडे दिसतात. आता थोडासा झोपल्याला पोरगी ब्लॉग घेते माझा. उठून बसायला होत नाही, कंबर दुखतीये माझी. प्रे करा तुम्ही लोक माझ्यासाठी. पटकन बरं व्हायला कंबरपट्टा लावा लागणार आहे गाईस मला, कारण मणक्याचा प्रॉब्लेम आहे मला खूप. काय बोलती खोटारडे? खोटरडे नाही, खरंच त्रास होते. ज्याचं दुखतं त्यालाच कळतं काय त्रास होतं ते. असं दात काढणाऱ्याला काय नाही कळत दुखतं का नाही दुखतं. मम्मी जाऊ दे. आता म्हातारी झाले गाईस, सांगा बरं तुम्ही. बरं, मी तुम्हाला आता एक सांगते. त्या दिवशी आमच्या टीचरांनी कॅमेरा सांगितलं. किती हलत होती तू गदा 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 गदा. कुठं हल्ला? ठिकाणी धर ना. इकडं तिकडे तिकडे इकडं फिरवायला लागली तू. तर मग तसा रुद्र कुठं गेला? तर रुद्र गेला आहे शाळेत. त्याची शाळा परत दुपारची चालू झाली है ना ग मम्मी? त्याला दुपारची दुपारची शाळा. डोक्याला ताण राहतो. दिवसभर घराला शांती तरी भेटते. नाही तर नुसतं बोंबला बोंब दिसे, चिरका चिरकी. ते म्हणणार म्हातारी ही धरण त्याचे कान, ती म्हणणार म्हातारी ही धरण त्याचे कान. गाईस, मी कोणत्या अँगलनी म्हातारी दिसते मला कमेंट करून सांगा. एवढी जवान आहे चांगली, कशामुळे दिसते? तो म्हणतो टकली. टकली पण आहे, म्हातारी पण आहे. मग थोडंसं आहे टकलं. इकडे इकडे टकलं झाले. ते झाले असं केलं का टकलं आऊ झाकायचं. ते केस पुढे केलं का तिथं टकले, इथं झाकायचं. खिडकीला झाकून घ्यायची. इथं पण आहे. बघा इथं माझे केस गेलेत गाईस सगळे. दिसत असेल तुम्हाला, दिसतंय का? बघा बघा. काय उपचार असेल तर सांगा मला. आयुर्वेद हे टकल्यासाठी काय उपचार आहे का सांगा बरं. की त्या टकल्याला काहीतरी लावून पटकन असे केस. परत माझ्या अशी एवढे केस यूज नाक खाजते माझं. जरासा नाक खाजून घेतलं कारण चावत होता खूप नाकात मध्ये. शेंबूड बेंबूड नाहीये, चावलं होतं. तर तुम्हाला खूप छान वाटलं असेल आमच्या अशीच मस्त मजा ऐकून, हे का नाही? मग काय तर आता झालं ते. चला नाही नाही तसं नको. आता मी एक जरा उठते आणि मग मी तुम्हाला भेटते. तर मग मी काय यासोबत काल हे टाकायला गेलं नसते का? हां, मग आता काल म्हणला नव्हता का चल म्हणून, पण मी नाही गेले.
तर काहीच फोन आला होता म्हणून जरा स्टॉप घेतलं होतं आम्ही. थांबा बाई, माझं इथं ड्रम भरून जाईल. इथं बघा आमचा हा ड्रम इथं भरायला लागलाय. आमच्या इथे नाही ना असे खूपच गाणी 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 चालू असतं. तर काल माझी मम्मी सॉन्ग गात होती काही. ते सॉन्ग कोणचं होतं ते? कुठलं सॉन्ग बोलत होते ग मी? काय नाही आता मला आठवत नाही. विसरून गेले ते. छान होतं ते गाणं. ते रात्री मला ना, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पडेगा. बरोबर आहे ना, जिंदगी एक किरायाचंच घर आहे. बड्डे तर करायचंच आहे स्वतःला बी आणि जिंदगीला बी. हो तुम हो तुम्ही. तर तुम्हाला आवडेल का जर आमचं सॉन्गचा जर व्हिडिओ आला तर? म्हणजे तसला सॉन्गचा व्हिडिओ नाही, म्हणजे असं सॉन्ग तोंडाने गायलेला व्हिडिओ आहे ना ग मम्मी? ते पण मम्मीच्या आवाजातला. तर मला ते एवढा माझा बेसूर आवाज येईल ना, माझा नाही. चांगला आवाज येणार आहे का? नाही, बेसूर मम्मीचा आवाज, आवाज चांगला बेसूर आहे. आवाज आला म्हणजे मग लोक कमेंट करतील. असं बी आपल्याला कमेंट करत नाही, काय नाही. मग ते बेसूर आवाज आला मग कमेंट मुद्दाम येईल. नाही नाही, मम्मीचा आवाज छान आहे. तुम्हाला ऐकायचं असेल तर कमेंट करून सांगा, मी तुम्हाला व्हिडिओ बनवून मग मी यूट्यूबला टाकन, पोस्ट करेन. नको बाबा, मी काही सिंगर फिंगर आहे का काय? तर मम्मी सिंगर तर नाही आहे, पण तरी पण नाही का, जरा थोडंसं एंटरटेनमेंट तरी होईल तुम्हाला, आहे का नाही? तर काल आम्ही आमचं चॅनलचं नाव आता वेगळं झालं आहे तर आमच्या. तर तुम्ही जाऊन आमच्या चॅनलला व्हिजिट करा. आमचे ब्लॉग पहिल्यापासूनचे सगळे ब्लॉग बघा, सगळ्याला रिस्पॉन्स द्या. ह्या ब्लॉगला पण भरपूर रिस्पॉन्स द्या. कालच्या ब्लॉगला काहीच व्ह्यूज नव्हते, आम्हाला खूप टेन्शन आलं होतं. मग मी तर म्हणते काय झालंय काय माहिती, काहीतरी सेटिंग बिटिंग काही चुकली बिकली का काय. हा, मला तसंच वाटलं ना बाई, काय झालंय काय माहिती. नाहीतर असं होत नाहीये, हे पहिल्यांदाच धक्का दिला. पण असं नका करू, तुम्ही आमचे ब्लॉग कंटिन्यू बघत जावा. A to Z. आम्ही आहे ना ID पण आमचा चेंज केला आहे, संगीता अनुष्काची दुनिया. हे ID तुम्ही आहे ना सर्च करा, त्याच्यामध्ये आमचे असे छान छान छोटे छोटेच ब्लॉग आहेत, काय जास्त मोठे नाही आहे. पण ते छोटे का असेल ना, पण खूप छान. हां, छान छान बनवलेले, तुम्हाला आवडतील पण ते बघायला. आम्ही त्याच्यामध्ये स्वयंपाकाची रेसिपीची काय ते रेसिपीची पण टाकली. मम्मीला रेसिपीचे पण ब्लॉग टाकले, रेसिपीचे पण टाकलेले आहेत. तर ते तुम्ही आवर्जून बघा आणि असा सपोर्ट करा तुम्ही आम्हाला. आम्हाला पण खूप मोठं व्हायचं स्वप्न आहे. तर आम्हाला वर्षभरामध्ये तरी आमचं चॅनल, म्हणजे वर्षभरात नाही मोनेटाईज व्हायला पाहिजे, आता 1-1.5 महिन्यामध्ये आमचं चॅनल मोनेटाईज व्हायला पाहिजे. त्यासाठी तुमचा आम्हाला खूप सपोर्ट पाहिजे. सपोर्टची गरज आहे. तुम्ही सपोर्ट केल्यानंतर मग आम्ही अजून खूप छान छान, आम्ही लांब लांब जाऊन आम्हाला ब्लॉग बनवायचे असे असे मोठे मोठे. खूप आमचे हॉबीज खूप मोठे मोठे आहेत, पण ते तुम्ही आमचे स्वप्न साकार करण्यामध्ये तुमची आम्हाला मदत पाहिजे, आहे का नाही? जेवढ्या वेळा आमचा ब्लॉग बघसाल ना, आम्हाला तेवढं फायदा होईल. आणि जेवढे लोकांनी 1 मिनिट जरा मी आले बघायला इथे बघून, नाही तर इथं माझं वाहून जाईल. डबल कुटाने होती तर मला. हां, तर काय बोलत होती मम्मी? तुम्ही जर आमचे असे ब्लॉग कंटिन्यू पाहिले ना, तर आम्हाला पण असं जरा उत्साह येतो की आज आपण कुठला ब्लॉग शूट करायचा, आज काय करायचं, आज काय नाही करायचं. आणि तुम्हाला जसं व्हिडिओ पाहिजे तसं तुम्ही आम्हाला कमेंट करा. आम्ही तुम्हाला तसे व्हिडिओ म्हणजे देण्याचा किंवा काय ते म्हणतात दाखवायचा प्रयत्न करू. फक्त तुम्ही कमेंट करून आम्हाला सांगा तुम्हाला कसे व्हिडिओ पाहिजेत, कसले व्हिडिओ पाहिजेत. तुम्हाला जर आमचा ब्लॉग दिसत नसेल ना, तर आमचं नाव वरती सर्च करा, संगीता अनुष्काची दुनिया. सर्च केल्याच्या नंतर आमचं तुम्हाला दिसणार आहे तिथं. हां, तिथं आमचं चॅनल तुम्हाला दिसतं. त्या चॅनलला तुम्ही क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला सर्व दिसणार. त्याच्या आधी तुम्हाला येणार आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल आणि बेल आयकन पण क्लिक करा, जेणेकरून आमचा ब्लॉग पडला की तुमच्या मोबाईलवरती आमचे नोटिफिकेशन लगेच येतील, आहे का नाही? तर काय जास्त काय बोलणार नाही, तब्येत बरी नसल्यामुळं आज काय
तोंडातून आवाज निघत नाहीये, तर बरी व्हावं म्हणून असं मला आशीर्वाद द्या. आणि हा माझा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. बाय.